नारी सब पे भारी. आता याचा संदर्भ योगामध्ये देखील लागतो. घरातील जी स्त्री आहे ती जर निरोगी असेल तर संपूर्ण घर देखील निरोगी असतं. आणि आज आपण महिलांसाठीच अनेक योगासनं घेऊन आलो आहोत. तर आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत महिलांसाठी अनेक योगासनं. तर आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत पूनम मॅडम. नमस्कार मॅडम. त्या देखील एक योग तज्ञ आहेत आणि आज त्या महिलांना कोणते कोणते योगासनं ते करू शकतात, घरी बसल्या बसल्या अगदी सोपी आणि साधे योगासनं आहेत, त्याबद्दल मॅडम आपल्याला माहिती देणार आहेत. मॅडम, महिलांना असं वाटतं की ते दिवसभर घरातील कामं करत असतात तर त्यामुळेच त्यांचा व्यायाम होऊन जातो. हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं? बरोबर आहे. तुम्ही जे म्हटलं ना, हे वाक्य अतिशय सटीक आहे. बऱ्याच महिलांना असं वाटतं की दिवसभर मी राबते म्हणजे माझा व्यायाम झाला, पण हे अजिबात योग्य नाही आहे. कारण की काम करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात आपण जे राबतोय, काम करतो आहे, ठीक आहे, मान्य आहे, आपली धावपळ होते, आपले पाय चालतायत, हात चालतायत, सोबत माइंडही चालतोय, पण हे फक्त थकवा देणारं काम आहे. कारण आपण फक्त घरातली साफसफाई करतोय, काम करतोय, पण तुमच्या बॉडीसाठी, माइंडसाठी ते योग्य नाही आहे. तर योग्य आसनं आणि योग्य व्यायाम, हा जो व्यायाम योग्य पद्धत आहे त्याच माध्यमातून होऊ शकतो. आपण रिलॅक्सेशनसाठी आणि बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा कामातून रोज जे काही आपण काम करतोय त्यातून आपल्या बॉडीला रिलॅक्स ठेवण्यासाठी काही योग्य आसनं आहेत. ते आसनांच्याच माध्यमातून आपण आपल्या बॉडीला फ्लेक्झिबल आणि माइंडला रिलॅक्स ठेवू शकतो. मग ते कसं, तर आता पुढे आपण ते बघणारच आहोत. म्हणजे योगासनं जी आहेत, महिलांना असं वाटतं की ते काम करतायत, थकतायत म्हणजे त्यांचा व्यायाम होतोय, पण त्यांना ऊर्जा मिळत नाही. तर ऊर्जा मिळवण्यासाठीच आपल्याला ही योगासनं करायची आहेत. बरोबर. तर महिला ज्या आहेत ते दैनंदिन जीवनामध्ये अगदी साधे सोपे हे योगासनं करू शकतात. बसल्या बसल्या, उठल्यावर, सकाळी जर त्यांना थोडाच वेळ मिळतोय तर त्या थोड्या वेळात देखील तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देऊ शकता. तर असेच अनेक योगासनं आपण पाहणार आहोत आज. चला तर मग आजच्या योग सत्राला सुरुवात करूया. नमस्कार, मी पूनम. आज खास महिलांसाठी मी जे काही सूक्ष्म व्यायाम आणि आसनं सांगणार आहेत. बऱ्याच महिलांचा असा गैरसमज आहे की दिवसभर मी काम करते म्हणून माझा व्यायाम होत असतो, त्यामुळे मला एक तास म्हणा किंवा 40 मिनिटं वेगळे काढण्याची आवश्यकता नाही, असं बऱ्याच महिलांना वाटत असतं, पण ते योग्य नाही आहे. खरं तर आपण काय व्यायाम केले पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. काही वेगळा वेळ न काढता, काम करत असताना कशा पद्धतीने आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगळा वेळ न काढता आपण आसन करू शकतो. जसं बऱ्याचदा एक तास किंवा 2 तास भाजीपाला निवडण्यामध्ये किंवा एखादी तांदूळ, डाळ वगैरे निवडण्यामध्ये आपण बसलेले असतो, तासनतास बसलेले असतो. तर त्यावेळेस आपण बैठे आसन कसे करू शकतो आणि आपल्या बॉडीला फ्लेक्झिबल आणि माइंडला रिलॅक्स कसं करू शकतो हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला वळूया आपण आपल्या आसनांकडे. तर लक्षपूर्वक बघा. सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण बसलेलो असतो तर आपल्याला दंडासनामध्ये यायचं आहे. दंडासनात बसताना बऱ्याच जणांना वाटतं की दंडासन म्हणजे झालं असं बसतो आपण. मी तुम्हाला असं करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. तर दंडासनात ज्यावेळेस आपण बसतो तर दंडासन दिसताना फार सोपं दिसतं, पण ते असं नाही आहे. खरं तर आपल्या पाठीचा कणा अतिशय ताठ ठेवायचा आहे आणि आपले जे पाय आहेत तर पायाचा अंगठा हा आपल्या बाजूने आपल्याला खेचायचा आहे. म्हणजे पोटऱ्यांज म्हणजे आपल्या ज्या खालच्या वेन्स आहे ह्या पूर्णपणे स्ट्रेट होतील. स्ट्रेचिंग त्यांना द्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हातांच्या सपोर्टने स्पाईनला स्ट्रेट करायचे आणि असं आपल्याला बसायचं आहे. तर असं आपण 1 मिनिट किंवा काउंट करायचं. जर आपण सुरुवात करतोय तर 10 पर्यंत आपण काउंट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे. तुम्ही बघू शकता पाठीचा मणका अतिशय सरळ आहे आणि पायांची बोटं माझ्या दिशेने मी ओढलेत. पूर्ण स्ट्रेचिंग इथं मला फील होते आणि आपल्याला काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स व्हायचे. असे आपण 5 सेट करू शकतो. असे आपल्याला 5 सेट करायचे. हे प्रॉपर दंडासन आहे, याला म्हणतात प्रॉपर दंडासन.
आपण जेव्हा असे बसतो तर हे फक्त तुमचं आरामदायी आसन आहे, हे दंडासन नाही आहे. तर दंडासन मी सांगितलं तुम्हाला अशा पद्धतीने. हे झाल्यानंतर आपण हाफ बटरफ्लाय करूया. हाफ बटरफ्लाय करताना राईट दंडासनातच बसायचे, पाठीचा कणा पूर्णपणे ताठ असेल, राईट लेग आपल्याला उचलून हा डाव्या थायवर ठेवून आपला गुडघा हा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा चेस्टकडे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम अपोजिट लेग आपल्याला करायचं आहे. आपण जेव्हा सुरुवात करतो तर खूप हेवी करायचं नाही आहे. सुरुवातीला आपल्याला 10 काउंटपर्यंतच करायचं आहे, नंतर हळूहळू आपण वेळ वाढवू शकतो. सेम अपोजिट लेग आपल्याला करायचं आहे 1 2. तुम्ही असंही करू शकता, पण सुरुवात आहे म्हणून आपण हळूवार जाऊया, घाई नको. अशा पद्धतीने आपण करू शकतो. हे झालं हाफ बटरफ्लाय. याच्यानंतर आपण पुन्हा राईट लेग अप करायचा आणि आपली जी हिप आहे त्याला आपल्याला जरा फ्लेक्झिबल करायचं आहे. तर अशा पद्धतीने करायचं 1 2 3 4 5. होईल तितक्या कॅपॅसिटी, आपली जी कॅपॅसिटी आहे त्याच्या 1% 2% कॅपॅसिटी थोडी वाढवायची आणि प्रयत्न करायचा पूर्ण त्याला आपण अशा पद्धतीने करू शकतो. सेम अपोजिट लेग सोबत आपल्याला करायचं आहे. सपोर्ट द्यायचा आहे आपल्याला आपल्या हाताने, डाव्या हाताने डाव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा पंजा पकडून अशा पद्धतीने करायचे. त्याच्यानंतर आहे एक पादनमनासन. म्हणजे काय, तर उजवा पाय राईट लेग अप करून दोघा हातांच्या सपोर्टने प्रयत्न करायचा आपली टाच आपल्या माथ्याला लावण्याची अशा पद्धतीने. पण प्रयत्न करायचा पाठ पूर्ण सरळ असेल. सेम अपोजिट लेग 2 3 4 5. हळूवार करायचं 6 7 8 9 10. हे झालं एक पादमनासन. त्याच्यानंतर पूर्ण बटरफ्लाय आपल्याला करायचं आहे. दोघा पाय जवळ येतील अशा पद्धतीने पकडायचे दोघा हातांनी आपले अंगठे पंजाचे आणि पूर्ण पाठ म्हणजे पाठीचा कणा पूर्णपणे स्ट्रेट करायचा आहे आणि पाय गुडघे जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने. सुरुवातीला तुम्ही हळूहळू करू शकतात अशा पद्धतीने आणि मग नंतर तुम्ही हळूहळू गती वाढवू शकतात. हे आपल्याला आपण टाईम लावायचा आहे. तुम्ही 30 सेकंद सुरुवातीला काउंट करू शकतात. त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला 1 मिनिट वाढवायचं आहे. पाठ पूर्ण स्ट्रेट झाल्यानंतर आपल्याला थोडे झोल घ्यायचे, म्हणजे अशा पद्धतीने झोका. याच्याने काय होणार आहे, पाठीचा जो काही त्रास असेल तो हळूहळू कमी होईल. मग थोडेसे पाय पुढे आणायचे आणि प्रयत्न करायचा आपला माथा पंजांना टच करण्याचा. हळूहळू पाय पुढे करून पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया सोबतच चालू पाहिजे. त्यानंतर प्रयत्न करा माथा आपला पंजाला टच करायचा आहे आणि अशा पोझिशनमध्ये आपल्याला कमीत कमी 10 काउंटपर्यंत 10 मोजायचे. तोपर्यंत होल्ड करायचं आहे पोझिशनला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार पुन्हा रिटर्न यायचं, पाय मोकळे करायचे. त्याच्यानंतर कमरेला आणि आपल्या पोटाला आपल्याला रिलॅक्स करायचं असेल तर दोन्ही पाय फोल्ड करायचे गुडघ्यामध्ये आणि हाताचा सपोर्ट घ्यायचा, मागे झोल टाकायचा आणि आपल्याला या पद्धतीने करायचं. अपोजिट जेव्हा पाय हे डाव्या बाजूला जातील त्यावेळेस आपली मान, आपला चेहरा हा उजव्या बाजूला जाईल. हे पण आपल्याला 10 वेळा करायचे. हे केल्यानंतर सगळा आळस, थकवा, नर्वसता निघून जाईल.
आणि आपल्या साईड बॉडीवर प्रेशर आल्यामुळे इथला ताणतणाव कमी होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर बघा बैठे आसन आहे सगळे. हे बैठे आसन आपल्याला वेगळा वेळ काढून करण्याची आवश्यकता नाहीये, बसल्या बसल्याच आपण करू शकतो. याला म्हणतो आपण अर्धचक्रासन. अशा पद्धतीने आपण करू शकतो. हळूवार पुन्हा दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे क्रिया सुरू असेल. जेव्हा आपण आसन करू त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस परत येऊ त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. जसं की असं आपण 10 वेळा करू शकतो. त्याच्यानंतर आपण सुखासनात आलो. सुखासन म्हणजे रिलॅक्स, आपण जसं नेहमी बसतो त्या पद्धतीने दोन्ही हात वरती करायचे. याला आपण बसलेलं ताडासन सुद्धा म्हणू शकतो. ताडासनचाच हा प्रकार आहे, पण तो बैठे ताडासन. दोघं हात वरती घेऊन प्रयत्न करायचा दोघं हातांनी आपले कान बंद झाले पाहिजे. आजची स्थिती अशी आहे की बऱ्याच महिलांचे हात वर होत नाहीये, फक्त एवढंच करू शकतायत. म्हणजे काय झालंय तर फ्रोझन शोल्डरचा त्रास आपण म्हणतो की त्यांना आता सांधेदुखीमुळे किंवा इतर काही प्रॉब्लेममुळे हात त्यांचे असे होत आहेत. तर प्रयत्न करायचा, जर असे होत असतील हात पूर्ण कानापर्यंत टच होत नसेल तर समजून जायचं की बॉडी स्टिफ होत चालली आहे. म्हणून आपल्याला गरज आहे योगाची, बॉडी फ्लेक्झिबल करण्याची. तर म्हणून हात आपले हे पूर्ण कान बंद झाले पाहिजे. प्रयत्न करायचा कान बंद होतायचा. बॉडी पूर्ण ताडासन मध्ये वरती जाईल. सपोर्ट घ्यायचं असं अशा पद्धतीने. तुम्हाला दिसत असेल की बॉडी पूर्णपणे या बाजूने साईड स्ट्रेचिंग फील होते, परत तिकडे. अशा पद्धतीने बॉडीला रिलॅक्स करायचे आणि आपल्याला करायचे भूनमन आसन. म्हणजेच काय तर जमिनीचा नमस्कार करायचा. हळूवार पुढे झोल टाकायचा आहे आणि ही जमिनीलाच राहील पण माथा पण जमिनीला टेकेल. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भूनमन आसन करायचं आहे. हे होल्ड करू शकता तुम्ही. इथं आपल्या श्वासांची गती खूप वाढणार आहे, वाढू द्या, काही हरकत नाही. पण होल्ड करायचं आपल्याला 10 काउंट करेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस पुन्हा ताडासनात जायचं आणि रिलॅक्स व्हायचं. बऱ्याच महिलांना आता धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःकडे लक्ष देणं होत नाहीये. त्यामुळे जेवण अवेळी केल्यामुळे बरेच म्हणजे होत चाललं असे की फॅट जास्त वाढत चालले. तर आपण असे सूक्ष्म व्यायाम करून सुद्धा आपण आपली फॅट कमी करू शकते. जास्त करून महिलांचा कमरेचा घेर, चेस्ट ही अति प्रमाणात फॅट वाढल्यामुळे तर तो जो बॉडीचा शेप आहे तो बिघडत चाललाय. तर आपण जसं आता मगाशी सांगितलं तर ताडासनामध्ये जायचं आणि इथलं फॅट आपण कसं कमी करू शकतो ते तुम्हाला मी सांगते. तर तुम्ही याचे 15 सेट करू शकतात. वरती गेले तुम्ही पुन्हा हात खाली आणले, त्याच्यानंतर बॉडी पाठीमागे पूर्ण ताट आहे. तर आपल्याला हा हात द्यायचा आहे वरती, राईट हँड अप करायचं आहे आणि लेफ्ट हँड जमिनीशी टच करायचं आहे आणि पूर्णपणे प्रयत्न करायचा की आपला हात आपण या जमिनीला कसा लावू शकतो. सुरुवातीला नाही जाणार पण प्रयत्न करायचा. इतकं गेलं तरी चालेल किंवा असा हात केला तरी चालेल. तुम्ही बघू शकता स्ट्रेचिंग पूर्ण साईड, सेम अपोजिट साईड आपल्याला करायचंय. असं राईट साईड 10 टाइम, लेफ्ट साईड 10 टाइम. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर हे आसन प्रत्येकाला माहिती आहे. याला आपण पूर्वी बायका काय करायच्या, जात्यावर दळण दळायच्या. पूर्वी चक्की हा प्रकार नव्हता पण आता तो आहे, कारण वेळ नाहीये, धकाधकीचं जीवन आहे. त्याच्यामुळे फास्ट कसं येईल याच्या मागे आपण सगळेजण धावतोय, पळतोय. तर पूर्वी जात्यावर 2 बायका ओवी म्हणत म्हणत, भजनं म्हणत म्हणत दळण दळायच्या. तर तेच आसन त्या करायच्या म्हणून त्या खूप
शेवटपर्यंत मेंटेन असायच्या आणि एकदम फ्लेक्झिबल असायच्या. तर ते आसन म्हणजे काय, तर अशा पद्धतीने आपल्याला पाय पूर्णपणे होईल तितकी कॅपॅसिटी आपल्याला पाय आपले अशा पद्धतीने त्यात अंतर करायचे आणि दोघं हातांना पॅक पकडून आपल्याला अशा पद्धतीने राऊंड करायचं. राईट साईड लेफ्ट साईड अशा पद्धतीने आपल्याला करायचं. ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपले गुडघे हे सरळ पाहिजे, हे गुडघे अशा पद्धतीने वाकले नको पाहिजे, तर उपयोग काहीच होणार नाही. म्हणून स्ट्रेचिंग फील करायची, स्ट्रेचिंग घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. हातही आपले स्ट्रेट पाहिजे. असं असलं तर मग काही उपयोग होणार नाही. करायचं तर प्रॉपर करायचं, तरच बॉडीमध्ये बदल होताना दिसणार आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर आता हे बघितलं आपण आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सुखासनात बसल्यानंतर बॉडीला ट्विस्ट करायचे. मग ते कसं, तर बऱ्याच जणांना मांडी घालून बसता येत नाही, तर तुम्ही असंही बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग बॉडीला ट्विस्ट करायचं, फ्रंट बॉडी अतिशय स्ट्रेट आणि मग नंतर लेफ्ट हँड बॅक साईडला आणि राईट हँड अशा पद्धतीने आपण करू शकतो. तुम्ही इथं बघू शकता बॉडी ट्विस्ट होताना. हे पण आपल्याला 10 टाइम करायचे. असंही करू शकतात आणि असंही करू शकतात. हे 10 वेळा आपल्याला करायचे. याच्यानंतर आपल्याला करायचं आहे कमरेसाठी. कारण महिलांमध्ये कंबरदुखी किंवा प्रॉब्लेम रेग्युलर न येणे, थकवा, स्ट्रेस, एन्झायटी ही खूप सारे प्रॉब्लेम दिसत आहेत आपल्याला. मग त्यासाठी आपण करायला काय पाहिजे, तर एक अतिशय महत्त्वाचं आसन आहे, ते म्हणजे काय, तर कॅट डॉग. ते कॅट डॉग तुम्हाला करून दाखवते. हे कॅट डॉग केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते आसन सोडणार त्यावेळेस तुम्हाला लगेच जाणीव होणार आहे की अरे खरोखर हे आसन किती सुंदर आहे महिलांसाठी. मग करायचे काय आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने करून दाखवते. एकदा समोरून करून दाखवेल आणि एकदा असं करून. तर कॅट डॉग म्हणजेच काय, एक टेबल तयार करायचा आहे. शोल्डरच्या खालोखाल बरोबर पंजे आपले आले पाहिजे आणि पाय आपले बरोबर 90 अँगल यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला टेबल तयार करायचं आहे. आपल्याला करायचं आहे लेफ्ट हँड अप 10 वेळा करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने 1. ज्यावेळेस आपण हात हा वर करणार त्यावेळेस हा डावा हात उजव्या हाताच्या सरळ रेषेमध्ये आला पाहिजे. याची काळजी घ्यायची आहे, तरच तुम्हाला बॉडीमध्ये ती स्ट्रेचिंग फील होणार आहे आणि बदल होताना दिसणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काउंट झाल्यानंतर हा जो लेफ्ट हँड आहे हा डायरेक्ट क्रॉस घेऊन जायचा आहे आपल्याला आतल्या दिशेने लेफ्ट साईडला. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल की बॉडी पूर्ण ट्विस्ट झाली आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपल्याला लेफ्ट हँडचा सपोर्ट घेऊन बॉडी पाठीमागे ढकलायची आहे आणि जास्तीत जास्त स्ट्रेच फील करायचं आहे पाठीवर. काउंट करायचे 10 वेळा, 10 वेळा आणि परत यायचं. सेम राईट हँड सोबत आपल्याला करायचे. 1 2 3 4 5 6. टेबल जो केलाय तो तुटू द्यायचा नाहीये. अशाच पद्धतीने इन साइड टर्न करायचं आपल्याला. जितकं होईल तितकं आपल्याला क्रॉस करायचा आणि अजिबात मानेवर प्रेशर न देता अशा पद्धतीने वरती बघायचे. श्वास घेणे, श्वास सोडणे क्रिया सुरू असेल आणि बॉडीमध्ये बघायचे बॉडी किती ट्विस्ट होऊ शकते. क्षमतेनुसार थोडी क्षमता वाढवायची आपल्याला. पुन्हा परत यायचे. परत आल्यानंतर आपल्याला कॅट डॉग. तुम्ही बघितलं असेल की मांजर जेव्हा आळस देते त्यावेळेस ती तिची पूर्ण पाठ अशी वरती करते आणि पुन्हा अशी खाली करत असते. तर जेव्हा तुम्ही हे करणार त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मणक्याला जो काही ताण आला आहे तो तणाव सगळा नाहीसा होऊन जाईल. मग कसं करायचं आहे, तर 1 श्वास घ्यायचा, 2 श्वास सोडायचा. म्हणजे आपण याला म्हणू शकतो सोप्या भाषेत पहाड आणि खोल भाग. पहाड करायचा आणि त्याच पहाडाला परत खोलगट भाग तयार करायचा. 1 2
अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यानंतर राईट हँड अप आणि लेफ्ट लेग म्हणजे अपोजिट अशा पद्धतीने आपल्याला होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा अपोजिट साइड राईट लेग अप लेफ्ट हँड अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा परत यायचे. यानंतर आपल्याला वज्रासनात यायचं आहे. वज्रासनात आल्यानंतर ज्यांच्या गुडघ्यांना त्रास नाहीये, अतिशय व्यवस्थित आहे गुडघे, तर आपल्याला करायचंय सुप्त वज्रासन. म्हणजे अशा पद्धतीने सपोर्ट घेत घेत आपल्याला पाठीमागे जायचं आणि झोपून जायचं. अशा पद्धतीने रिलॅक्स, गुडघे जमिनीला, खांदे जमिनीला आणि झोपून जायचं. आपल्याला 10 वेळा काउंट करायचं आणि झोपायचं. ज्यांच्या गुडघ्यांना त्रास आहे त्यांनी एक वेगळं आसन करायचं, ते म्हणजे अशा पद्धतीने उठक बैठक. 1 2 3 असं करू शकतो. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू. त्यानंतर आपण करू शकतो पोटाचे व्यायाम झोपल्या झोपल्या. एक अतिशय महत्त्वाचं आहे ते सांगते. तर आपण बघतो की आज लाईफस्टाईल बदलल्यामुळे काय होतंय की प्रत्येक घरामध्ये आज पाश्चात्य पद्धतीची टॉयलेट आपण बघतोय. त्यामुळे आणि गुडघ्यांचा त्रास महिलांमध्ये पुरुषांमध्ये अतिप्रमाणात वाढत चाललाय. म्हणून इंडियन टॉयलेटची प्रथा फार कमी झाली आणि वेस्टर्न टॉयलेट आपल्याकडे आले. त्यामुळे काय होतंय की पोट साफ न होणे आणि पोट साफ न झाल्यामुळे इतर आजारांना आमंत्रण, अशा गोष्टी ह्या एकोपाठोपाठ वाढत चालले. तर एक आहे त्याला म्हणतो आपण मलासन. तर ते कसं, तर आपल्याला अशा पोझिशनमध्ये बसायचे आणि नमस्कार मुद्रामध्ये दोघं गुडघ्यांनी या एल्बोने आपल्याला त्याला ताठ करायचे अशा पद्धतीने आणि पाठीचा कणा पूर्णपणे ताठ असेल अशा पद्धतीने आपल्याला बसायचे. रोज सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो सगळ्यात पहिले करण्याचे हे एक आसन आहे. हे आसन केल्यामुळे आपल्या पोटावर प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपर पूर्ण मेंदूपासून ते पायाच्या नखापर्यंत व्हायला सुरुवात होते आणि असं झाल्यामुळे प्रेशर नॅचरली येतं आणि पोट साफ होतं. असं केल्यानंतर आपल्याला सकाळी पाणीसुद्धा प्यायचे. आपण एक आसन करायचं. हे आसन झाल्यानंतर 2 ग्लास पाणी प्यायचे. जर कोमट पाणी पिऊ शकले तर अतिशय उत्तम. मग तुम्हाला कुठलंही चूर्ण वगैरे घेण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही. कुठलं आवळा कंठी वगैरे खाण्याची गरज पडणार नाही. हे आसन अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही दिवसभर दैनंदिन जीवनामध्ये धावपळीत असतात, अतिशय तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही बिझी आहात, तर हे 1-2 आसन जे मी सांगते ते जरी तुम्ही करत गेले तरीही चालणार आहे. असं झाल्यानंतर तुम्ही हाताला एकमेकांमध्ये अडकवून पाठीमागे अशा पद्धतीने लॉक करून थोडं चालण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने 10 पावलं म्हणा, असं पुढे फ्रंट आणि बॅक असं तुम्हाला चालायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, याच्यात थोडं गुडघ्यांवर प्रेशर येतो. ज्यांना गुडघ्यांचा त्रास नाही आहे त्यांनी करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी कमी करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. असं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर प्रयत्न तुम्ही असा करायचा आहे की तुमचा आपला माथा हा गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने पहिल्यांदाच करणार तर लागणार नाही, प्रयत्न केला तर नक्की लागेल, पण सवयीनंतर. त्याच्यानंतर लेफ्ट साईड असं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे काय, तर महिलांमध्ये हार्मोन्स अनबॅलन्स झाल्यामुळे खूप जास्त ताण तणाव येतोय, शरीरामध्ये बदल होतो आहे आणि तो बदल झाल्यामुळे चिडचिड फार वाढत चालली आहे महिलांमध्ये. तर म्हणून महिलांनी स्वतःहून स्वतःची काळजी घ्यायची आहे. फक्त 10 मिनिट वेळ काढायचा आणि 10 मिनिटामध्ये तुम्ही दीर्घ श्वास घेणे, दीर्घ श्वास सोडणे एवढी जरी क्रिया केली, तुम्हाला बाकी काहीच माहीत नाही आहे,
तुम्हाला ना भ्रामरी प्राणायाम माहिती आहे, अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल, हे तुम्हाला काही जरी माहीत नसलं, पण फक्त एक गोष्ट आपल्याला माहिती आहे जी आपण जन्मापासून ते मरेपर्यंत आपण करत राहणार आहोत, ते म्हणजे काय, श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया. तर ती प्रॉपर आपल्याला घ्यायची आहे. मग ती कशी, तर ध्यान मुद्रेत बसायचं आहे आपल्याला आणि श्वास घेताना बघायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, पोटावर हात ठेवायचा आहे, डावा हात, आणि बघायचं आहे की श्वास घेताना माझं पोट बाहेर येतंय का. श्वास सोडताना लक्ष द्यायचं की पोट आत जातंय का. पोट बाहेर येणे श्वास घेताना, पोट आत जाणे श्वास सोडताना, ही क्रिया जर प्रॉपर होत असेल तर तुम्ही अतिशय योग्य मार्गावर आहात. पण तुमची क्रिया मागे पुढे होत असेल तर अजिबात तसं करू नका. लक्ष द्या. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे, श्वास सोडताना पोट आत जायला पाहिजे. एवढं जरी तुम्ही 5 मिनिटपासून सुरुवात केली आणि 10 मिनिटापर्यंत, मग तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही टाईम त्याचा वाढवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आपण अतिशय रिलॅक्स फील आपल्याला होणार आहे. हे आपल्याला करायचं आहे. वेळात वेळ काढून केलंच पाहिजे. महिलांची काळजी महिलांना स्वतः घ्यायची आहे, कारण महिलांकडे खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. स्वतःची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि पूर्ण परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी महिलांकडे आहे. त्यामुळे काढायचा आहे वेळ आणि श्वास घेणे, श्वास सोडणे ही तरी क्रिया आपल्याला करायची. वाह मॅडम, अतिशय सुंदर. महिलांनी हे जे योगा आहेत ते नक्कीच केले पाहिजे. पण या योगासोबत महिला ज्या आहेत ते आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही. महिला जी ही घराची गृहिणी, ती किचनमध्ये सतत काम करत असते, पण ती स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाही. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या आहाराची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन द्या. अतिशय बरोबर तुम्ही बोलतायत मॅडम. तुमचाही खूप अभ्यास दिसतोय मला यामागे, की महिला खरोखर अजिबात लक्ष देत नाही स्वतःकडे. महिला ह्या स्वतःला म्हणजे जबाबदारी त्यांनी पूर्णपणे घराची घेतलीच आहे. म्हणून यांना नेहमी असं वाटत असतं की समजा जसं आता जेव्हा स्वयंपाक बनवते महिला, तर समजा चपाती उरली असेल, भाकरी उरली असेल, तर तिला असं वाटतं की ती फक्त माझ्यासाठीच उरली आहे आणि म्हणून शिळ्याचा अधिकार खाणं मलाच आहे, मीच खाणार. तर म्हणून मला एक संदेश महिलांना द्यायचा आहे की मोजकंच करा, पण ताजं अन्न खा. बाशी अजिबात खाऊ नका, शिळं अन्न अजिबात खाऊ नका. कारण शिळ्यामध्ये होतं काय, सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे अन्न आपण खातोय त्यात कुठल्याच प्रकारचं न्यूट्रिशन वगैरे नाही आहे. आपण बघतोय की या धकाधकीच्या जीवनामध्ये अन्नही फार लवकर पिकतंय. पूर्वी आपण बघतोय की फळांना नैसर्गिकरित्या पिकवलं जायचं, पण आज त्यांना जबरदस्ती पिकवलं जातं. म्हणजे बरेचसे डॉक्टर म्हणतात की तुम्ही फळं खा, फळांच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगला आहार मिळणार आहे, पण आता तेही राहिलेलं नाही. तर म्हणून ज्या गोष्टी आपण आपल्या घरापासूनच काळजी घेऊन करू शकतो तर ते आपण केलं पाहिजे. की ताजं अन्न आपल्याला खायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ब्रश न करता 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं आहे. आणि मगाशी जे तुम्हाला आसन करून दाखवलं ते म्हणजे मलासन, ते आपल्याला करायचे. तुम्हाला वेळ असो किंवा नसो, उठल्याबरोबर वेळ द्यायचा आहे. आणि रात्री झोपताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की सकाळी उठल्यावर मला जर हे आसन करायचं आहे तर आपण 10 मिनिट आधी, 20 मिनिट आधी रोज लवकर झोपण्याची सवय आपल्याला करायची आहे. आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे. कारण घराची जबाबदारी जर आपण घेतली आणि 30 महिला जर ॲक्टिव्ह नसेल तर मग ते घर व्यवस्थित चालू शकणार नाही किंवा त्या घराकडे लक्ष तिचं राहणार नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर महिलांनी आहारामध्ये काय घेतलं पाहिजे जेणेकरून त्या ॲक्टिव्ह राहतील. तर सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्रेकफास्ट करतो, ब्रेकफास्ट हा विषय समजा नसतोच महिलांकडे, त्या मुलांना किंवा मिस्टरांना ब्रेकफास्ट करून देतील पण स्वतः करत नाही. तर आपण काय करू शकतो, उसळ असेल म्हणजे मटकी असेल किंवा हरभरे असतील, हे आपण भिजत घालायचे आहे. काकडी, टमॅटो याचं सॅलड करून आपल्याला ते खायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ असेल हे टाकायचं आणि ते आपल्याला सकाळी खायचं आहे नाश्त्यामध्ये. जेव्हा आपण जेवण करतोय दुपारी, तर जेवणामध्ये आवर्जून परिवारासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा भाकरी आवर्जून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. पोळी कधीतरी खा, चपाती कधीतरी खा आणि भाकरीला जास्त त्याच्यामध्ये प्राधान्य द्या. आणि भाज्या तुम्ही हिरवे पालेभाज्या किंवा मोळालेले धान्य तुम्ही खाऊ शकतात. रात्री झोपताना रात्रीच्या वेळी तुम्हाला सूर्य मावळ्याच्या आधीच तुम्हाला जेवण करायचं आहे, पण आपल्याकडे ती प्रथा हळूहळू संपत चालली. आपण कधीही जेवण करतोय आपण, कारण की आपण बघतोय की मोठमोठ्या शहरांमध्ये असेल किंवा खेडोपाडीमध्ये असेल तरी सगळं जॉब करतायत. महिला असू द्या, पुरुष असू द्या, हे एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून काम करतायत पुढे. तर झालं असं आहे की जेवणाची जी वेळ ती चुकत चालली. 8 नंतर, 10 नंतर, कधी कधी 12 वाजेला सुद्धा लोक जेवण करतात. तर ही पद्धत चुकते आणि म्हणून मग शरीर जे आहे ते अवाढव्य वाढत चालले.
तर हे आपल्याला बदल करायचे आहे. 6 ते 7 वाजेच्या आत आपल्याला जेवण करायचं आहे. जेवणामध्ये नेहमी भाकरी खायचे. भूक तुमची जर 2 भाकरींची असेल तर तुम्हाला फक्त 1 भाकरी खायची आहे. भूक तुमची 1 भाकरीची असेल तर अर्धीच भाकर तुम्हाला खायची आहे आणि लिक्विडमध्ये खायची आहे. चावून जेवण करायचं आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि रोज आपल्याला पाणी जास्त प्यायचंय, आवर्जून पाणी प्यायचं. आणि रिलॅक्स होण्यासाठी एक सुंदर तुम्ही मेडिटेशन धून किंवा बासरीचं तुम्ही म्युझिक तुम्ही घरामध्ये सतत कंटिन्यू सुरू ठेवा, जेणेकरून पुन्हा माइंडला कळेल की आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. असं मी सांगू शकते महिलांसाठी. धन्यवाद मॅडम. नक्कीच तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये महिलांना जे मार्गदर्शन केले आहे, तुम्ही जे आहार सांगितलं आहे त्यामुळे त्यांची पाचन प्रक्रिया आहे ही सुद्धा शुद्धीकरण होईल. याचं मेडिटेशनने त्यांच्या चेहऱ्यावर देखील ग्लो राहील. घरातली महिला जी आहे तीच जर तंदुरुस्त राहिली तर संपूर्ण घर हे तंदुरुस्त राहील. धन्यवाद मॅडम, तुम्ही सहभागी झाला आणि मार्गदर्शन केलं. न्यूज अनकट तुमचं खरोखरच मनपूर्वक आभार करतं. धन्यवाद. धन्यवाद मॅम.